प्रिये, तू इथे कशी? अय्या, लग्नानंतर किती बदलली आहेस ग तू. मी तर इथेच राहते, इथे जवळच घर आहे माझं. हो, पण तू मला लग्नात नाही बोलावलं. हा, गंमत करते ग. पत्रिका आली होती मला, पण नेमकी त्या दिवशी माझी एक्झाम होती, म्हणून यायला जमलं नाही. सॉरी हा. पण काही हरकत नाही, आता तू आली आहे ना, आता घरी चल. आई बाबांनाही भेटणं होईल. तेच तर, किती वर्षानंतर भेटतोय आपण. एक मिनिट हा, मी रघु काकांना फोन करते, ते घ्यायला येतील आपल्याला. हॅलो रघु काका, इथे जवळच्याच चौकामध्ये मी उभी आहे, तुम्ही येतात का लवकर? ठीक आहे, चालेल. येतीलच ते 5 मिनिटात. बरं, तू मला सांग, कशी आहेस तू? सगळं ठीक आहे ना? तेच तर, शाळेचे दिवस इतके आठवतात ना, किती धमाल मस्ती करायचो आपण. हो ना, मस्ती करायचा एक चान्स सुद्धा सोडला नसेल आपण. तेव्हा असं वाटायचं कधी एकदाचे मोठे होतो आणि कधी एकदाचं फ्रीडम भेटतो. पण खरा फ्रीडम तो तेव्हा होता, न कसलं टेन्शन, न कसला ताण, फक्त मज्जा, मस्ती आणि वाटेल ते करा. तेच तर, खूप गप्पा मारायच्या मला तुझ्यासोबत. आपण पटकन घरी जाऊ. आणि तसं पावसाचं वातावरण झालंय की मग आपले फेवरेट, एक्झॅक्टली, मस्तपैकी कडक चहा आणि कांदा भजी खाऊ. ठीक आहे? हो हो, मग ऑफकोर्स. रघु काका आले, चल.